नमस्कार. फूड कुटुंबाच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मला माहिती आहे तुमच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह की मी असं नाचत नाचत का इंट्रोडक्शन करतोय, कारण आज जी व्यक्ती माझ्याबरोबर या माझ्या कुटुंबातली या किचनमध्ये आलेली आहे ती अतिशय उत्तम डान्सर आहे, अतिशय उत्तम ती फिटनेस फ्रीक आहे, माझी खूप जवळची जीवाभावाची मैत्रीण, जिला आम्ही नाट्यमयुरी म्हणतो, पल्लवी. पल्लवी, तुझं मनापासून स्वागत आहे फूड कुटुंबाच्या आजच्या भागामध्ये. आणि जसं मी आता सगळ्यांना इंट्रोडक्शन दिलेली आहे की तू डान्सर आहेस, तू फिटनेस फ्रीक आहे, तितकीच उत्तम पल्लवी छान कुक सुद्धा करते आहे. आणि आज पहिल्यांदा आमच्या किचनमध्ये एवढे रंग, एवढा सगळा माहोल तामझाम सगळा तयार झालेला आहे. सो पल्ले, सॉरी गाईज मी तिला पल्ले म्हणणार आहे कारण माझ्या तोंडातलं नाव आहे, आम्ही तिला कधी अगं पल्लवी वगैरे असं आम्ही तिला म्हणू शकत नाही. सो पल्ले, मला सांग आज आपण काय बनवणार आहोत? ओके, सगळ्यात पहिले जसं तू म्हणलास मला की मी उत्तम कुक आहे, तर मी पुरेपूर प्रयत्न करीन की आज जी रेसिपी मी बनवणार आहे ती अत्यंत सुंदर बनेल. तर आज आपण बनवणार आहोत रेड बेल पेपर क्रीमी व्हेजिटेबल्स विथ हर्ब राईस. बापरे, परत एकदा मला नाव लर्न करू दे. रेड बेल पेपर क्रीमी व्हेजिटेबल्स विथ हर्ब राईस. हर्ब राईस. बापरे, फुल इटालियानो वगैरे फील आहे का याला एकदम. सो त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ते सांग, टप्प्याटप्प्याने सांग. ओके, आपण आता सगळ्यात पहिले ग्रेव्ही बनवून घेऊया. ग्रेव्हीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे एक मीडियम साईजची रेड बेल पेपर, एक मीडियम साईज कांदा, एक मीडियम साईज टोमॅटो. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे आदिश काजू. ठीक आहे, कारण काजूनी ग्रेव्हीला खूप छान चव येते. सो काजू आपण वापरणार आहे आणि हे सॉते करण्यासाठी आपण थोडंसं बटर वापरणार आहे. तर हे झालं ग्रेव्हीचं. हे ग्रेव्हीचं सामान झालं. त्याच्यानंतर आपण जेव्हा ते व्हेजिटेबल्स बनवू तर त्यावेळेला त्यासाठी आपल्याला परत बटर लागेल. व्हेजिटेबल्स मध्ये आपल्याला रेड अँड येलो बेल पेपर, मशरूम्स, ब्रोकोली, स्वीट कॉर्न, ग्रीन बेल पेपर, मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स, थोडा तिखटपणासाठी पेरी पेरी मसाला, दूध. आणि ह्याच्यामध्ये एक जो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो आपण शेवटी सांगणार आहोत ऑडियन्स साठी शेवटी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ज्याच्या बरोबर आपल्याला खायचं तो म्हणजे हर्ब राईस. हर्ब राईस साठी काय लागणार आहे? हर्ब राईस साठी आपल्याला लागणार आहे बटर, मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स, लसूण आणि भात. म्हणजे भात तिने ऑलरेडी शिजवलेला आहे. भात शिजवलेला आहे, फक्त भात ना थोडा फडफडीत करायचा. खूप मऊ भात नाही करायचा, फडफडीत करायचा. फडफडीत भात. त्यापेक्षा आपण मोकळा करायचा भात, राईट? सो असं सगळं आज एवढा तामझाम आमच्या सगळ्या किचन मध्ये आहे. सो पल्लवी, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार? सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्रेव्ही बनवून घ्यायची. सो त्याच्यासाठी पॅन आपण ठेवलेला आहे, पॅन गरम करायला ठेवलाय. त्याच्यामध्ये बटर लागेल, थोडं बटर, 2 क्यूब बटर टाकूया. ओके. मला इतकं बरं वाटतं ना, पल्लवी आमची फिटनेस फ्रीक आहे, ती स्वतः पर्सनल ट्रेनर म्हणून सुद्धा काम करते आणि आज ती असं बटर वापरून सगळ्या गोष्टी करते, त्याच्यामध्ये मी जिंकलोय. सो तुला काय पाहिजे? त्याच्यानंतर थोडीशी लसूण टाकायची. थोडंसं आपण हे मेल्ट होऊ देतो. हो, ये बात आहे. थोडंसं ते टाकावं लागतं लवकर कारण बटर जळतं. थोडीशीच लसूण टाकायची. ओके. त्याच्यानंतर कांदा रफली चॉप्ड आहे ना, असं खूप, कारण आपल्याला नंतर तो मिक्सर मधून आपल्याला मिक्सर मधून काढायचा. सो आणि कसं होतं, तो एकदा परतला ना की तो मऊ होऊन जातो. सो आणि एक मीडियम साईज रेड बेल पेपर. कमाल. आणि आपला खूप इम्पॉर्टंट काजू पण आत्ताच घालायचे. हो, काजू पण आत्ताच घालायचे. ओके, डनेश. हे घ्या तुमचं शस्त्र आणि त्याचं सॉटे करून घे. सो पल्ले, मला सांग, मुळात तू एवढी छान अशी मराठमोळ्या वातावरणामध्ये वाढलेली आणि ही अशी फुल फिरंगी डिश आहे, ती कुठनं शिकलीस तू? काय झालं, ऍक्च्युली मला पास्ता बेसिकली आवडतो, पण पास्ता मैद्याचा असतो, सो तो मी खात नाही. आणि त्याच्यासाठी जे इटालियन क्रीम आपण म्हणतो ना, क्रीमी पास्ता, ते बनतं दुधाचं. ठीक आहे. सो काही जणांना असं होतं ना की दूध, म्हणजे मी बेसिकली मला खूप असं दूध किंवा खूप गोड असं आवडत नाही, मला असं छान स्पायसी वगैरे खायला आवडतं. सो असंच एकदा मनात आलं की ही जी लाल आणि पिवळी जी सिमला मिरची मिळते त्याचं काहीतरी करूया यार, बघूयात करून. म्हणून मी गंमत म्हणून सांगते, मी आधी आपली जी ग्रीन असते ना, म्हणजे ढोबळी मिरची ज्याला आपण म्हणतो, त्याची ग्रेव्ही बनवली होती, पण ती फार भयानक झाली.
म्हणून मी हा विचार केला की आपण आता हे कांदा टोमॅटो तर स्टँडर्ड आहे, कुठलीही ग्रेव्ही बनवताना आपण कांदा टोमॅटो घालतोच आणि ह्याच्यामध्ये नारळ नाही वापरायचा कारण की दूध ऑलरेडी आपण घालतोय आणि सगळ्या वाटणामध्ये नारळ मग ती चव नाही येणार. सो कांदा टोमॅटो खूप डॉमिनेटिंग नाही ठेवायचं. सिमला मिरची मात्र म्हणजे जी रेड बेल पेपर आहे ती आणि काजू हे मात्र डॉमिनेटिंग ठेवायचं. सो हे डोक्यात आलं आणि एकदा अशी ग्रेव्ही बनवून पाहिली आणि म्हणजे ही सगळी तू स्वतः शोधलेली रेसिपी आहे. हा, आणि ही इतकी सुंदर बनली ती ग्रेव्ही, त्याच्यामुळे मला असं वाटलं की छान आहे यार. मग त्याच्यानंतर खूप वेळा बनवली सुद्धा आणि आज तुझ्याकडे बनवायचा योग आला मला. सो आमच्या या ज्या ग्रेव्हीच्या ज्या भाज्या आहेत त्या जोपर्यंत छान सॉटे होत आहेत तोपर्यंत तुम्ही आमच्या किचनची पटकन टूर घ्या, कारण आमचं हे जे सगळं किचन आहे हे सजलं आहे पॉटरी डेनच्या छान सिरॅमिक भांड्यांनी. अतिशय सुंदर कलरची, अतिशय टिकाऊ, वापरता येणारी अशी ही सिरॅमिकची भांडी आहेत जी अर्चना देशपांडे ही जी आपली मराठमोळी उद्योजिका आहे तिने तिच्या हँडमेड क्रॉकरीचा हा जो ब्रँड आहे हा सुरू केलाय. सो पटकन आमच्या किचनची टूर घ्या. सो मस्तपैकी आमच्या ह्या ज्या ग्रेव्हीच्या ज्या भाज्या आहेत त्या छान सॉटे करून झालेल्या आहेत. त्यात आम्ही थंड व्हायला ठेवतो आहोत आणि मग आम्ही त्यांना मिक्सरमध्ये फिरवून त्याची ग्रेव्ही करून घेणार आहे. पण जसं तुम्ही आता आमच्या किचनची ही जी छान टूर घेतली आणि प्रत्येक सिरॅमिकचं भांडं बघताना तुम्हाला असं झालं असेल ना यार मला ही पाहिजे वस्तू ही कुठून घ्यायची, तर आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्यांची वेबसाईट मेन्शन करतो, त्याच्यावरती जाऊन क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ही भांडी घ्यायची आहेत. पण जर तुम्हाला हे भांडं आमच्याकडनं जिंकायचं असेल तर मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण मी आणि पल्लवी एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत. त्या प्रश्नाचं उत्तर देऊन तुम्हाला ते भांडं आमच्याकडनं सुद्धा जिंकता येणार आहे. सो ग्रेव्ही आता थंड करायला ठेवूया. ओके. सो आता आम्ही आमची जी ग्रेव्ही आहे ती थंड करायला ठेवली आहे, तोपर्यंत आपण करून घेतोय सॉटे व्हेजिटेबल्स. नाही, मिक्स्ड हर्ब राईस. मिक्स्ड हर्ब राईस. देवा, इतक्या गोष्टी आहेत ना याच्यामध्ये पल्ले. हर्ब राईस बनवण्यासाठी आपण पॅन मध्ये सगळ्यात पहिले टाकूया बटर. ऐक ना, मला मान्य आहे तुझा फिटनेस वगैरे खूप भारी आहे, एवढं वगैरे जायची गरज नाहीये. तुला असं मी फिटनेस म्हटलं तुम्ही एकदम बचक भर बटर त्याच्यामध्ये घातलेलं आहे. ओके. सो आता बटर आपण मेल्ट करून घेतलेलं आहे. आता तुला काय काय भाज्या लागणार आहेत मला सांग. आता मला ह्याच्यामध्ये भाज्या नाही, मला आता ह्याच्यामध्ये मिक्स्ड हर्ब्स लागणार आहेत. मिक्स्ड सो ह्याच्यामध्ये 1 चमचा मिक्स्ड हर्ब्स घाल. ओके. तुला जास्त लागले तर सांगेन. ठीक आहे. हे थोडं मंद आचेवर करायचं, कारण मी म्हटलं मगाशी तसं बटर फार पटकन जळतं. अजून घाल. हो, अजून घाल, कारण ह्याच्यामध्ये डॉमिनेटिंग इन्ग्रेडियंटच हा असल्यामुळे त्यांनी त्याला चाव घालायचं. येस येस. ओके. पास. थोडे चिली फ्लेक्स. थोडेसे चिली फ्लेक्स. ओके. बघ एवढे घालू. ओके. बघ अजून थोडेच बस. तिखट खाऊया. हो, मला तिखट आवडतं ना. आणि आता भात. डायरेक्ट भात. हो. मीठ नाही घालायचं. थोडीशी लसूण घाल. थोडंसं लसूण. हो. आणि मग मीठ साधारण अर्धा चमचा. आपण मीठ ना नंतर घालूया. हे छान शिजलं ना, भात ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला की पास. ठीक आहे. साधारण 1 चमचा लसूण घालायची. काही काहींना काय असतं, लसूण आवडत नाही, तुम्ही नाही घातली तरी चालेल, पण छान लागते लसूण. स्वाद मस्त येतो. हो हो हो, करू शकता. आता भात घालशील. हो, मला चमचा देते. ओके. बघ. हो, मस्त. आता भात आम्ही आता इतका इथे करून घेतलाय, तर तुम्ही जसाही तुमच्या घरात जसं तुम्हाला लागणार आहे त्याच्या ह्याच्याप्रमाणे क्वांटिटी आपली आपण ठरवा. फक्त भात फडफडीत करा. करेक्ट. फडफडीत. शक्यतो एक गोष्ट लक्षात ठेवा, भातामध्ये ना गुठळ्या होऊ देऊ नका, कारण मग तो एक तर हा मसाला सगळ्या भाताला लागला नाही तर तो छानही लागत नाही. बरोबर. तुम्हाला काही जण खूप असे ना आदेश कोथिंबीर लवर्स असतात. खूप पाहिलंय, इतकी आवडते कोथिंबीर. तुम्ही याच्यामध्ये ती पण ऍड करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. तुम्ही एंडला करायला पाहिजे, नाही तर कोथिंबीर जळेल ना. हो. सगळा भात कम्प्लीट झाला की जस्ट एक आपल्याला थोडासा आपण गरम करतो त्याच्या आधी कोथिंबीर घालायची. पल्ले, मला ना आज तुझ्या बिझनेसची एक स्ट्रॅटेजी कळली आहे. येस, टेल मी. म्हणजे पल्लवी स्वतः फिटनेस ट्रेनर आहे. म्हणजे ती काय करते लोकांना की फिट फाईन राहा, तसं तुम्ही बारीक व्हा, हे असं सांगायचं. मात्र असं होलसेल मध्ये बटर घालून सगळं करते. म्हणजे हिचे बटरवाले पदार्थ खाऊन आम्ही जाडजूड व्हायचो आणि मग हिच्याकडे बारीक व्हायला जमलेलं आहे.
तो झाला आपला आपला हर्ब राईस अगदी सोपा असतो. हर्ब राईस फार पटकन होतो. मीठ घालायचं ना पण येस. आता नमक स्वादानुसार. नमक स्वादानुसार. असं घाल. पहिले तुला असं घालता येतं? आदेश तू घाल ना. माझा मिठाचा अंदाज ही खूप खरी वाईट. परीक्षा आहे आदेशची. खरंय. ओके सो बस. ओके एक वेळ कमी घातलेला परवडतं मीठ, जास्त पण नको. जास्ती नको, कारण कशातही मीठ पडलं की खरं. खारटच होतं. खरंय. ओके. मग ती मैत्री असो किंवा भात. खरंय आदेश, खरंय. जे काही बोलतोस ना मार्मिक, ते मला आवडतं. आपल्या बोलण्यावरती रोजीरोटी आहे आपली, हे की नाही? हो येस. So, झाला भात तयार. आपला भात तयार झालाय. सो आता भातही आपल्याला काढून घ्यायचा आहे. सो आज आम्ही असं ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, थर्ड फ्लोअर असे 3 टप्प्यामध्ये ही रेसिपी करतोय. सो थर्ड फ्लोअरला जाऊया, पण त्याच्या आधी आपल्याला हे काढून घ्यायचं, राईट? येस येस. आणि फायनली आता आपण रेसिपीच्या तिसऱ्या मजल्यावरती, तिसऱ्या टप्प्यावरती आलो. सो त्याच्यामध्ये काय करायचंय? आता आपण बनवतोय क्रीमी रेड बेल पेपर वेजीज. वेजीज. त्याच्यासाठी परत बटर. बटर, कारण माझा पंडाच आहे ना तो. लोकांना खूप सारा बटर खायला घालायचं आणि मग त्यांना माझ्याकडे बोलवायचं. ओके ओके बरं ठीक आहे. मी जसं मगाशी म्हटलं तसं थोडंसं बटर मेल्ट झालं की लसूण घाल लगेच. सो मे बी आपण असं म्हणू शकतो की हा तुमचा एक चीट डेचा पदार्थ आहे, आपण असं म्हणू शकतो. चीट डेचा पदार्थ होऊच शकतो. कारण ह्याच्यामध्ये कसं आहे, राईस तुम्ही आता जसा मी पांढरा भात वापरलाय, तुम्ही ब्राऊन राईस वापरू शकता. सो चीट डेचा हा मेनू चीट पण नाही, खरं तर चीट काहीच नाही ह्याच्यामध्ये. ब्राऊन राईस घेतल्यावर काही चीट होत नाही. आणि हे जे होलसेल मध्ये बटर घेतले पण बटर इज ऍक्च्युली सोर्स ऑफ फॅट. सो अच्छा. आपल्याला हो सो ते आपल्याला जे इसेन्शियल फॅट्स असतात ते आपल्याला बटर मधून मिळतात. सो काही प्रॉब्लेम नाहीये. जे काय जमलंय तुला पल्ले आज, तुझी रेसिपी, तुला जे काही तू विकतीयस आज. वा वा. बटर कमॉन यार. चांगलंय. छान लसूण घातलाय आता त्याच्यात. लसूण घातली. ठीक आहे. आता ती थोडीशी सॉते होऊ दे, छान शिजू दे थोडीशी. कारण कधी कधी पल्ले मला एक सांग, तू आता एवढ्या छान हे रेसिपी करतेस, पण असा एखादा पदार्थ तुला आठवतोय का ग की जो तू केलास आणि तो फसलाय, लाईक फियास्को झाला त्याचा? हो, मी खरं सांगू, मला गोड खायला आदेश अजिबात आवडत नाही. आणि मी ना सांगते एक किस्सा. तर मी ना गाजर हलवा बनवला पहिल्या वेळेला. ठीक आहे. तर मी कसा बनवला असेल तू काही गेस करू शकतोस? म्हणजे आता हे मी तुझ्या समोर बनवतेय, पण मी गाजर हलवा कसा बनवला असेल? कसा बनवला म्हणजे? तूप घातलं, गाजर किसून जसं नेहमी करतात तसं गाजर घातलं त्याच्यामध्ये आणि साखर घालून ठेवून दिलं. त्याच्यानंतर आई आली आणि मला आईला सरप्राईज द्यायचं होतं. एक सेकंड फक्त आपण भाज्या घालून घेऊया. या सगळ्या भाज्या एक एक करून घाल. हा, पुढे किस्सा काय झाला? हा, तर त्याच्यानंतर आई आली आणि मी खूप अशी आनंदात होते की मी आईसाठी काय बनवलाय, गाजर हलवा वगैरे. आणि जेव्हा आईनी कढईचं झाकण उघडलं, आई म्हणली, अरे वा, तू काय केलंय हे गाजर हलवा? म्हणून आईनी जशी असा तो डाव उचलला, त्याबरोबर कढई पण उचलली गेली. कारण ऍक्च्युली झालं असं होतं की साखरेचा पाक तयार झाला, तो कडक झाला. म्हणली, हे काय बनवलंयस तू? म्हटलं, अगं गेले होते मी गाजर हलवा बनवायला, पण ते नेमकं काय झालंय माहिती नाही. गाजर कढई झाली त्याची. अरे गाजर कढाई, आणि किती कडक रे. हो खरंय. पण मग नंतर आईनी त्याच्यामध्ये काय केलं, दूध आणि मावा, काइंड ऑफ साय काहीतरी घातलं, छान मग तो सुंदर झाला. ही माझी सगळ्यात पहिली गोड रेसिपी फसलेली. त्यानंतर मी खरंच कधी गोड पदार्थ नाही आदेश बनवायला घेतला. हे मला बनवायला फार आवडतं. ओके, पण आज किती छान कलरफुल दिसतंय. त्याच्यामध्ये आपण काय काय घातलं आता? आता आपण त्याच्यामध्ये रेड आणि येलो आणि ग्रीन बेल पेपर घातले, मशरूम्स घातले, मशरूम घालायचे राहिले, ब्रोकली घातलं. ठीक आहे. ह्या ना थोड्याशा, ह्याच्यात एक टिप द्यावीशी वाटते मला, की कधी कधी कसं होतं माहितीये, जसं मगाशी आदेशने सांगितलं की भाज्यांची चव टिकवून ठेवणे. ठीक आहे. तर खूप पण शिजवायच्या नाहीत, कारण ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये क्रीमी करणार आहोत. त्यात थोडंसं क्रीमी आणि थोडंसं असं छान क्रिस्पी, ते छान लागतं नेहमी. सो आपल्याला भाज्या थोड्याशा क्रिस्पी ठेवून घ्यायच्या. छान, म्हणजे ना भाज्या सॉते करताना मोठा गॅस ठेवायचा, म्हणजे त्या सॉते पण पटकन होतात आणि क्रिस्पी राहतात. आणि त्याचा कलरही मेन म्हणजे जात नाही. भाज्यांमध्ये एक अजून मला सांगायचं आहे, तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये. म्हणजे आपण बीन्स घालतो कधी कधी त्याच्यामध्ये, किंवा स्वीट कॉर्न, मला वाटतं ते छोटे कॉर्न येतात. स्वीट कॉर्न, तर ते तुम्ही घालू शकता. सो तुम्हाला ज्याही भाज्या आवडतील ना, त्या सगळ्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, ह्या भाज्या थोड्याशा क्रिस्पी ठेवणं किंवा त्यांची चव अबाधित ठेवणं, याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे. तो काय?
चला तुम्हाला सांगतो. सो आज आपण हा जो पदार्थ बनवतोय हर्ब राईस विथ सॉटे व्हेजिटेबल, याचा उगम झाला आहे ते म्हणजे युरोपमध्ये भातामध्ये वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ घालून त्याला छान सुगंध आणि चव देण्याची पद्धत होती, जसं आपल्याकडे बिर्याणी किंवा पुलावामध्ये करतात. तिथेच फ्रान्सच्या लोकांनी शोधून काढलं ते म्हणजे सॉटे व्हेजिटेबल्समध्ये कमीत कमी मसाले वापरून त्यांची चव, त्यांचं टेक्स्चर अजून कसं आपल्याला एनहान्स करता येईल, त्याच्यातून या सॉटे व्हेजिटेबलचा उगम झाला. आणि म्हणूनच तिथून आपली ही जी डिश आहे ती तयार झाली, सॉटे व्हेजिटेबल विथ हर्ब राईस. बरं, मी भाज्या आता आपल्या क्रिस्पी थोड्याशा आधीच झाल्यात, तर आपण आता त्याच्यामध्ये मगाशी जे वाटण आपण करून घेतलं होतं ना, ते वाटण आपण आधी सगळ्यात घालूयात. वाटण मत कहो दीदी, सी ग्रेव्ही. आपण ही ग्रेव्ही घालून घेऊया. ग्रेव्ही घालूया, क्लासी बोलूया. बरं, तुम्ही जर पाहिलं इथे की त्याला एक तर त्या ग्रेव्हीला ना टोमॅटो आणि रेड बेल पेपरमुळे खूप छान कलर आलाय आणि काजूमुळे त्याची चव छान येते खूप. पण हे आपल्याला एवढीच त्याची थिक कन्सिस्टन्सी ठेवायची? कन्सिस्टन्सी डिपेंड्स ऑन यू. आता कन्सिस्टन्सीमध्ये कसं होतं, जनरली आपल्याला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जर थोडीशी पातळ करायची असेल तर जनरली आपण पाणी घालतो, जे आपण करतो त्याच्यामध्ये. पण ह्याच्यात आपण दूध घालणार आहे. दूध घालणार? येस. क्या बात आहे. सो थोडंसं दूध घालून घेऊया. सो मी वाट बघतच होतो, कारण हे जे पॉटरी त्यांचं इतकं सुंदर भांड आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं की जितकी दिसायला भांडी छान आहे ती वापरायला पण छान आहेत. सो मला त्याच्यातनं हे दूध पोर करण्यासाठी मी वाट बघत होतो. सो कॅमेरामॅन फोकस करू आणि ये एस्थेटिक शॉट ले ले. ओके, बस. वा, फुल ऑन क्रीमी होणार आहे म्हणजे. वा. सो आपण म्हणतो तसं की दूध तर हेल्दी आहेच आहे. करेक्ट. आणि त्यात भाज्या आहेत. बरं, तुम्हाला गिल्ट वाटायची फार गरज नाही, कारण की ही जी ग्रेव्ही आपण बनवली आहे त्याच्यामध्ये फक्त कांदा, टोमॅटो, रेड बेल पेपर आहे. वा, भाज्या मुख्य भरपूर पोटामध्ये. भाज्या भरपूर पोटामध्ये. आणि हे ना मेन म्हणजे सगळेजण खातात, असं लिमिटेशन्स नाहीये त्याच्यावर काही, की जसं मी म्हणलं की लोक खाऊ शकतात, किंवा ज्यांना ना कधी कधी काही असतं ना, डायबिटीस आहे किंवा तर त्यांच्यासाठी चालेल का? तर हो, जरूर चालेल. खूप छान डिश आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये पुढे काय करायचं? आपण ह्याच्यामध्ये आधी मीठ घालून घेऊ. मीठ तूच घाल तुझ्या अंदाजाने, कारण आय एम व्हेरी बॅड. ओके. वा. नमक स्वादानुसार. ओके ओके. मीठ घालून झालं. आता त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे. आता मी ह्याच्यामध्ये ना हिरवी मिरची वापरलेली नाहीये. मी अजून एक क्लू देऊन ठेवते की जर हिरवी मिरची आवडत असेल तर ती जी लवंगी मिरची असते ती थोडीशी, 1-2 लवंगी मिरच्या, करण्याचा कलर आपल्याला ग्रीन करायचा नाही. ओके. सो त्या वापरल्या तरी चालतील, पण मी आता इथे तिखटपणा करता पेरी पेरी मसाला वापरते. पेरी पेरी मसाला. सो पेरी पेरी मसाला आपल्याला घालायचा आहे. आपणच खाणार आहोत त्यामुळे आपण जरा भरपूर. तू आधीच, तुला मला वाटतं चमचमीत आणि तिखट आवडतं, सो तू घालूच शकतोस. अगं त्या खायला पाहिजे. मी अख्खं चॅनल ओपन केलं, तू काय म्हणते तुला चमचमीत खायला? बघ किती घालू. बस थोडंसं अजून, चिमूटभर. या बा. पेरी पेरी मसाला, त्याच्यानंतर हर्ब्स, मिक्स्ड हर्ब्स. मिक्स्ड हर्ब्स बघ. मिक्स्ड हर्ब्स ना आपल्या चवीप्रमाणे ऍडजस्ट करायचे. काहींना छान आवडते त्याची चव खूप, सो तुम्ही जास्त घाल. बस. आणि चिली फ्लेक्स. येस. डन डील. आणि तो आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट कधी घालायचा? मी आता तेच बोलणार होते की आता ही ग्रेव्ही आहे ना, थोडंसं आधीच तुला जे काय ते आवडली आहे तुझी ती पॉटरी, त्याच्यातून तू परत थोडंसं दूध घालू शकशील का? अगदी तू मला सांग फक्त की अरे आधीच तुला हे वापरायचं, मी लगेच बस घालून टाकू सगळं? नको ना. मीच घेणार होते, पण परत मला असं वाटलं की माझ्या मित्राचा हे नको ना काढून घ्यायला, त्याला आवडतंय त्याच्यातून घालायला, घालू दे. सो आता तुम्ही बघा किती छान कलर आला ह्याला. नाईस. आता हा खरा फायनल मेन्यू आहे. ठीक आहे. सिक्रेट इन्ग्रेडियंट यातला हा आहे की आपण ह्याच्यामध्ये म्हणजे जसं आपण म्हणतो ना की खूप जर का एक्झॉटिक याच्याचं एकदम असं रिच टेस्ट त्याला आणण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये चीज स्लाइस घालायचे. येस. हे चीज स्लाइस मगासपासून वाचवून ठेवलेले आहेत, कारण आल्यापासून आधीची ह्याच्यावर नजर होती आणि हा हे खाणार होता, पण मी हे खूप मेहनतीने वाचवून ठेवलेत. थँक्स पल्लवी, तू हे जे सगळं माझं पोल ओपन केलेलं आहे सगळ्यांसमोर. ओके. आता एक काम करतो, चीज ह्याच्यामध्ये मेल्ट होतं, तर तोपर्यंत पाहिजे तर झाकण ठेवू शकतो आपण थोडा ह्याच्यावर. पण आपण एक काम करूया आता की आता आपलं बनवून सगळं तयार आहे, राईट? आता आपल्याला फक्त हे छान प्लेटिंग करायचं.
सो आम्ही छान हे जरा प्लेटिंग करतो आणि आजच्या एपिसोडचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो घेऊन येतो, ज्याच्यामुळे तुम्हाला पॉटरी डेची ही भांडी जिंकता येणार आहेत. सो आलोच पटकन प्लेटिंग करू. आणि अशा रीतीने मजल दर मजल करत आमची ही जी रेसिपी आहे तयार झाली आहे. पल्ले परत एकदा नाव सांग. नाव घे ना आदिश. नाही, आता या रेसिपीचं नाव आदिशच घेणार आहे. रेड बेल पेपर सॉटे व्हेजिटेबल विथ हर्ब्ड राईस. बरं, या बाते जमलेला आहे. सो हा तर जो काही क्रीमी पदार्थ आहे हा तर मी मस्त ताव मारतो. आई शपथ, खरंच माझी कमाल. येऊ खाऊ प्लीज. आहा, पल्ले हा कमाल लागतोय. असं नाहीये ना आदिश की मी डान्स करते तेव्हाही तू छान म्हणतोस आणि आता हा पदार्थ झालाय म्हणून पण तू छान म्हणतोयस. कमाल झालेला आयटम जो आम्ही सगळेजण तो संपवणार आहोतच. पण जाण्याच्या आधी जसं आम्ही तुम्हाला कमिट केलं होतं की बाबा तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहोत जेणेकरून तुम्हाला पॉटरी डेची छान छान भांडी जिंकता येणार आहेत. सो आजचा प्रश्न असा आहे की हा पदार्थ करताना, खास करून ही ग्रेव्ही करताना, त्याला अजून एक छान एक क्रीमी टेक्स्चर हे हवं म्हणून आम्ही एक सिक्रेट इन्ग्रेडियंट सगळ्यात शेवटी याच्यामध्ये घातला होता. तो काय, मी इथं आमचा व्हॉट्सॲप नंबर देते, त्याच्यावरती तुमची उत्तरं नक्की सांगायची. पहिले पुन्हा एकदा प्रश्न सांग. जेव्हा आपण ग्रेव्ही केली तर त्याला अजून छान क्रीमी बनवण्यासाठी आपण सिक्रेट कोणता इन्ग्रेडियंट वापरला ते तुम्हाला सांगायचं. आणि जर तुम्हाला पल्लवीकडनं अजून अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील, कारण ती आली आहे एवढं लांबून माझ्याकडे, तर मी तिला अशी तर सोडणार नाही आहे. तर तिच्याकडनं अजून एक मी खूप छान हेल्दी, टेस्टी आणि पटकन होणारी एक जी रेसिपी आहे ही मी तिच्याकडनं परत एकदा करून घेणार आहे. सो ती जर तुम्हाला बघायची असेल तर काम तुम्हाला एकच करायचं आहे. पल्ला आमचा एक मोठं आहे, आम्ही जे कोणी चॅनलवर येतो त्यांना एक सांगायला लावतो की खाण्यावरती प्रेम करायचं आहे आणि त्यासाठी फूड कुटुंबाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे.